आन्सर मी. 3 महिने मॅम. एक्झॅक्ट. सो गेल्या 3 महिन्यात दिवसाला ॲटलिस्ट 2 वेळा मी तुला सांगितलंय की माझी कॉफी कशी बनवायची. पण तरीही कॉफीच्या नावावर मला हे मिळतंय. सॉरी मॅम. काय आहे ना, तुझ्या सॉरीने मला फोकस करायला जमत नाही. त्यासाठी मला कॉफीच लागते, जी डेफिनेटली तुला बनवताच येत नाही. मॅम आय एम रिअली सॉरी मॅम. मी दुसरी करून आणते. काही गरज नाही. ही कॉफी घेऊन जा आणि आज दिवसभर मला तुझा चेहराही दाखवू नको. जस्ट लीव. आय सेड लीव. सॉरी मॅम. These people, I tell you, I'm sorry you had to see that. Actually काय आहे ना, काही गोष्टींबाबतीत मी फार पर्टिक्युलर आहे. स्पेशली कॉफी सारखी साधी गोष्ट मला जर व्यवस्थित मिळाली नाही तर माझी खरंच चिडचिड होते. आय अंडरस्टँड. मी विचार करते की बाहेर जाऊन कॉफी प्यावी. चालेल. डू यू वॉन्ट टू जॉईन? आता सॉरी ॲक्च्युली ऑलरेडी खूप काम पेंडिंग आहे आणि आता ना जरा लिंक लागली आहे माझी. तुम्ही कॉफी पिऊन याल तोपर्यंत बऱ्यापैकी काम पण झालं असेल माझं. नो प्रॉब्लेम. पण नेक्स्ट टाइम नक्की जाऊयात आपण. या शुअर. प्लीज कंटिन्यू. मी पण मग डेस्कवर जाऊन बसतो माझ्या. कसली विकृती आहे हिची. कसला विचार नाही करायचा, काय नाही करायचं, करून लगेच मोकळं व्हायचं. कसली विकृती आहे ही वागण्याची. नशीब हातावर निभवलं म्हणून. डोळ्यात उडालं असतं तर काय केलं असतं आपण. कमाल आहे हिची. बघू. बाई ग, किती भाजलंय ग. खूप दुखतंय का? मी काय म्हणते, आपण डॉक्टरकडेच जाऊया का त्यापेक्षा? नाही आई, थोड्या वेळात वाटेल बरं मला. थांब, क्रीम लावते लगेच. काय म्हणायचं या मुलीला. सावकाश. खरं तर माझंच चुकलं. मी तुला पाठवायलाच नको होतं तिच्याशी बोलायला. मीच जायला हवं होतं. मुलीचं ना मला काही कळेन असंच झालंय. कधी कधी भीती वाटते मला तिची. काय करून बसेल सांगता येत नाही. तिचं नेहमीच आहे आई. घरी पण ती असंच करायची आणि काही झालं की लगेच टोकाची भूमिका घ्यायची. आम्ही तिला शांत करायच्या. मग असं असेल तर मग ह्याबद्दल तिच्या आईशीच बोलायला हवं. आईचं तरी ऐकेल. हो, कारण आता दुसरा पर्यायच नाही आपल्याकडे. हो ना. बरं तू एक काम कर, तुझा आज जाऊन आराम कर जा. नाही, त्याची काहीच गरज नाही आई. आता तू पण ऐकणार नाहीयेस का सासूचं. जा आराम कर. ठीक आहे, पण काही लागलं तर मला सांगा. हो, मी हाक मारीन. जा. त्याला काही लागू देऊ नकोस. आणि हं, नाही. आई, हे काय? तुम्ही स्वयंपाकाला सुरुवात पण केली? अगं पण मी तुला आराम करायला सांगितलं होतं ना. तू का आलीस खाली? जा आराम कर. आई, दिवे लावणीच्या वेळेला झोपणं बरं नाही वाटत. आणि असे म्हणजे झोप झालीये, काळजी करू नका. द्या, मी करते आता सगळं. नाही, बरं वाटतंय म्हणून लगेच काम करायची काही गरज नाही. शांत उभी राहा. प्लीज करू द्या ना. बरं, मी एक काम करते. देवांश येतील ना, त्यांच्यासाठी कॉफी बनवते. ठीक आहे? अगं हे बघ, दूध काढून ठेवलंय मी करीन ना. नाही, मी करते ना. मी करते. आधी मला तुझा हात बघू दे. दाखव. हे बघा. बाई ग, अजून दुखतंय का ग? नाही, आता थोडं दुखणं कमी झालंय, पण वाटेल बरं. मी थोड्या मलम लावत राहा आपण. लावणार. ऐकायची नाहीस तू. काम केल्याशिवाय राहिलीस कधी?
तसं नाही आई, आता येतीलच ना थोड्या वेळात. त्यांना कसं गरम गरम कॉफी दिली की जरा बरं वाटते. बायकोच्या हातची कॉफी हवी, आईच्या नको. असं काही नाही आई. सई सई, अहो कुठे आहात तुम्ही? लवकर या, मी आलोय घरी. आले 100 वर्ष आयुष्य आहे. अहो लवकर या. आले, कॉफी करते. सई काय इथल्या इथे यायला एवढा वेळ लागतो तुम्हाला? लवकर या ना. जा बाई लवकर. सई या ना लवकर, किती वेळ लावताय? हो आले. आई मला साखर द्या ना. हो आई मी आलेच. लवकर या सई, प्लीज लवकर 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 ए, आले, कॉफी करत होते तुमच्यासाठी. लवकर या. मी पण ना थोडा तरी धीर धरत जाणार देवान. कसा धीर धरणार? काय म्हणताय तुम्ही? एकतर दिवसभर ऑफिस मध्ये असतो, तुम्हाला बघायला मिळत नाही. त्यामुळे घरी आल्यानंतर ना असं होतं की कधी आधी तुम्हाला बघतो, तुमच्याशी बोलतो. बस बस, कौतुक पुरे आता. हे घ्या, तुमच्यासाठी कॉफी करत होते म्हणून वेळ लागला. यार काय लकी आहे ना मी. नाही म्हणजे दिवसभर ऑफिस मध्ये काम करून आल्यानंतर माझ्या सुंदर बायकोच्या हातची ही इतकी मस्त कॉफी मला प्यायला मिळते. क्या बात आहे यार. थँक्यू. परफेक्ट. वाह यार सई, एकदम मला जशी आवडते तशीच. क्या बात आहे. नाही, पण सिरियसली मला एक गोष्ट कळत नाही, तुमची कॉफी कधीच चुकत कशी नाही? हा, असं कसं? असं कसं म्हणजे? मला माहिती आहे ना तुम्हाला कॉफी कशी आवडते ते, म्हणून नसेल चुकत. ऍक्च्युली या बाबतीत ना मी जरा लकी आहे. हा, नाहीतर आमच्या ऑफिसमध्ये शमिका मॅमचं एक्झाम्पल घ्या ना. त्यांना ना जराशी स्ट्रॉंग कॉफी लागते, एकदम स्ट्रॉंग. पण त्यांची पीए रोज काहीतरी गडबड करतच त्यांच्या कॉफीमध्ये. कधी माइल्ड करते, कधी स्ट्रॉंग करते, कधी साखरच पडते तिच्या हातनं. काहीतरी घडतच असतं. आय मीन मी ऑफिस जॉईन केल्यापासून बघतोय त्यांना एकदा पण त्यांच्या मनासारखी कॉफी प्यायला मिळाली नाही. बिचाऱ्या फार वैतागत असणार आहेत त्या. हो ऑब्व्हियसली. पण हे तर त्या पीएला कळायला हवं ना, तिने लक्षात ठेवून नीट कॉफी करायला हवी ना. हो, पण ते काम ते पीएम मनापासून करत नसेल ना, म्हणजे त्या कामाला जास्त महत्व देत नसेल. म्हणजे त्यांच्या मते ती कॉफी फक्त कॉफीच असते. पण मग हेच काम तुम्ही इतकं परफेक्ट कसं काय करता? देवांश, ती तुमची पीए नाही, तुमची बायको आहे. आणि जेव्हा तुम्ही कॉफीचा एक घोट घेता आणि त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर जे हसू येतं ना, ते मला बघायला फार आवडतं. त्यामुळे कॉफी मी खूप मनापासून करते. पण तशीच सेम अपेक्षा आपण त्या पीएकडून नाही करू शकत ना. का नाही? म्हणजे आपण एक असं म्हणतो ना, एखादं काम आपण मनापासून करायला पाहिजे, जे की ती करत नसेल म्हणून. ऍक्च्युली तिकडे हा सगळ्यांचाच प्रॉब्लेम.